मकर संक्रांती शुभाशयः। आज 14 जानेवारी 2025। सौर कालगणनेशी संबंधित असा एकमेव सण म्हणजे मकर संक्रांत। संक्रांत म्हणजे संक्रमण किंवा हस्तांतरण, थोडक्यात पुढे जाणे किंवा ओलांडून जाणे होय। खरं तर संक्रांत दर महिन्यातच येते, पण मकर संक्रांत विशेष का? आपण थोडक्यात शास्त्रीय, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून जाणून घेऊया। पृथ्वी परिभ्रमण करताना 23.5 अंशांनी कललेली असते। साधारण 21-22 डिसेंबरला सूर्याची किरणे 23.5 अंश दक्षिण अक्षांशावर लंब रूपात पडतात आणि ह्या दिवसापासून उत्तरायणास सुरुवात होते। इसवी सनाच्या सुरुवातीस उत्तरायण आणि सूर्याचा मकर राशीत प्रवेश एकाच दिवशी होत असे। पृथ्वीच्या कललेल्या स्थितीतील परिभ्रमणामुळे सूर्याचा मकर राशीतील प्रवेशाचा दिवस पुढे पुढे जात आहे। म्हणूनच 2023 आणि 24 रोजी मकर संक्रांत आपण 15 जानेवारीला साजरी केली। सांस्कृतिक दृष्टिकोनातून देखील या सणाचं विशेष महत्त्व आहे। आपण भारतीय तसे उत्सवप्रेमी। जवळजवळ प्रत्येक महिन्यात आपण उत्सव साजरा करतो। आपले सारे सण आपल्याला निसर्गाच्या अधिक जवळ नेतात आणि हा वेगळेपणा एखादा सण गावी साजरा करताना प्रकर्षाने जाणवतो। 3 दिवस चालणारा हा सण भोगी, संक्रांत आणि किंक्रांत। भोगीच्या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते। शेतात धान्याची पिकं डोलत असतात। शेतातून ताजी भाजी आणली जाते। शेंगा, वांग, बटाटा, हुरडा इत्यादी घालून केलेली चविष्ट भोगीची भाजी, रुचकर अशी तीळ लावून केलेली बाजरीची भाकरी आणि जोडीला तुपाची धार सोडलेली खिचडी असा नैवेद्य दाखवला जातो। आणि दुसऱ्या दिवशी गोडाधोडाचं जेवण। आणि गोड म्हणजे काय हो? खरपूस अशी गुळाची पोळी। संध्याकाळी गाठीभेटी होतात, तिळगुळाची देवाणघेवाण होते आणि नात्यामधील नकारात्मकता दूर करण्याचा प्रयत्न केला जातो। संक्रांत हा सण महाराष्ट्रातच नाही तर देशात आणि अगदी विदेशातही साजरा केला जातो। महाराष्ट्रात स्त्रिया सुगडं पुसतात, घरासमोर सुंदर रांगोळी काढली जाते, काळ्या रंगाच्या छान छान साड्या नेसून सुवासिनी हळदी कुंकू करतात। खरं तर काळा रंग इतर वेळी अशुभ मानतात, पण संक्रांतीला मुद्दाम घालतात। दिनमान वाढायला लागलेलं असतं म्हणून काळोख्या मोठ्या रात्रीला काळ्या रंगाची वस्त्रे नेसून निरोप दिला जातो। आणि थंडीपासून संरक्षण व्हावे, शरीर उबदार राहावे यासाठी देखील काळा पोशाख परिधान करतात। हिमाचलमध्ये माघी साजी, जम्मूमध्ये माघी संक्रांत, हरियाणात सक्रात, गुजरात आणि उत्तराखंडमध्ये घोघुटी आणि तामिळनाडूमध्ये पोंगल या नावाने हा सण साजरा केला जातो। केरळमध्ये देखील सबरीमला मंदिरात मोठा उत्सव साजरा करतात। कंबोडियात मोहन सोंगक्रांत, थायलंडमध्ये सोंगक्रांत या नावाने हा उत्सव साजरा करतात। आध्यात्मिक दृष्ट्या देखील हा सण विशेष आहे। एक समजूत अशी आहे की संक्रांत एक देवी आहे आणि दरवर्षी ती वेगवेगळ्या वाहनांवर बसून येते। दर 12 वर्षांनी हिंदू कुंभमेळ्यासह मकर संक्रांत साजरी करतात। या वर्षी देखील आपण प्रयागराज येथे कुंभमेळा साजरा करत आहोत। ह्या काळात पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने पुण्य मिळते अशी देखील एक समजूत आहे। असं म्हणतात की देव देखील या दिवशी झोपेतून उठतात। आध्यात्मिक साधनेसाठी हा काळ अतिशय उपयुक्त आहे। पितामह भीष्म देखील प्राण सोडण्याकरता उत्तरायणाची वाट बघत होते। कुठल्याही प्रकारचं संक्रमण करण्याचा शुभ संकल्प या दिवशी केला जातो। संक्रांत म्हणजे सम्यक क्रांती, समजुतीचे साम्राज्य, संघक्रांती, संघमुक्त, काम, क्रोध, लोभ इत्यादी पासून दूर। मंडळी, उत्सव कुठलाही असो,
मनाची स्निग्धता आणि हृदयातला गोडवा वाढला पाहिजे आणि प्रत्येक नात्याची वीण अधिकाधिक घट्ट झाली पाहिजे. भास्करस्य यथा तेजो मकरस्थस्य वर्धते तथैव भवता जो वर्धतामिति कामये. मकर संक्रांती पर्वणः सर्वेभ्यः शुभाशयः. ज्याप्रमाणे मकर राशीत प्रवेश केल्यावर सूर्याचे तेज वाढते, त्याप्रमाणे ही मकर संक्रांत तुमचे यश, संपत्ती, आरोग्यरूपी तेज वाढवणारी ठरो. मृदुला जोशी आणि कुटुंबियांकडून मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.